मुदगुल साहेब नमस्कार. नमस्कार. सध्या पंचायत समिती झडपी निवडणुका येत आहेत आता थोड्या दिवसामध्ये. आरक्षण अनुसूचित जमातीसाठी, झडपीसाठी आणि पंचायत समितीसाठी आपल्या गावामध्ये. तुम्ही एक माजी सरपंच आणि माजी सदस्य सुद्धा आहात. तर तुम्ही कशा पद्धतीने पाहता, कोणत्या उमेदवारासाठी आपली जनतेने निवडून दिलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? नमस्कार. मी 2006 ते 2020 पर्यंत मला वाटतं 20 एक वर्ष व्हायला आले ग्रामपंचायतमध्ये. सदस्य, उपसरपंच अशी पदं भोगत असताना आणि ह्या 4 गावचा हिरडी, जळवंडी, उसरान, खडकुंब अशी ग्रुप ग्रामपंचायत आमची मोठी ग्रामपंचायत आहे. ह्या पदावर असताना अनेक अडचणी, अनेक अडचणीतून सामोऱ्या जावं लागलं आम्हाला. विकासाची कामं करत असताना, गावांचं वाड्यावरचा विकास करत असताना गेली मला तरी वाटतंय 27 वर्षे काय 25 वर्षे काय 27 वर्षे या गणाला आदिवासी हे पंचायत समिती सदस्य पद आले नव्हते, भेटले नव्हतं. योगायोगाने या गणासाठी 12 या गणासाठी आदिवासी पद शासनाने किंवा निवडणूक शाखेने हे जाहीर केलं आणि ते योगायोगाने आपल्याला आले. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, आमच्या भागातील, आमच्या जवळच्या गावातील खैरे या गावातील केदारी अश्विन सीताराम केदारी या उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांना या याच्यातून जात असताना शिक्षण याच्यातून त्यांना चांगला अनुभव आहे आणि आज त्या या पदासाठी, पंचायत समितीच्या सदस्य पदासाठी उभ्या आहात. त्यांना माझी उपसरपंच नेत्याने ग्रुप ग्रामपंचायत जळवंडीच्या वतीनं, गावच्या मित्रमंडळाच्या वतीनं माझं त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. पक्ष कोणताही तिकीट देऊ, त्या ताईचं काम आम्ही मनाने धनाने करणार आहोत. त्यांच्यासोबत संगीताताई कारबळ, तसेच नीलम घोलप या सुद्धा उमेदवार आहेत. तर यांच्यामधून त्या निवडून येतील का, काय वाटतं तुम्हाला? नाही बघा, आता ते समाजाचा विषय येतो. आता तिकीट कोणाला भेटतंय, काय होतंय, कसं होतंय ते आपण बोलू शकत नाही. पण आम्हाला एक नातेसंबंध असल्यामुळं, नात्यातलं असल्यामुळं, का तर माझ्या भावालाच कुशाबा केदारीची पोरगी केलेली आहे, त्याच्यामुळे आमचं ते उमेदवार ते इच्छुक असल्यामुळे त्यांना आमचा पाठिंबा आहे. ते आम्ही काही बाकीचं सांगू शकत नाही. तर बघू काय. बरं, आता झेडपीसाठी 3 उमेदवार इच्छुक आहेत आपल्या तांबे पाडळी गावामध्ये. सुनीताताई बोर्डे आहेत, तसेच माई लांडे, त्याप्रमाणे सुमन पंढरीनाथ लांडे ह्या सुद्धा आहेत. तर यांच्यामध्ये कुणाचं हे लागू शकतं? नाही, कसं होतंय साहेब, आता सांगण्याचा मुद्दा असं आहे, पक्ष आपल्या या तालुक्यात बरेच आहेत. तर कोणत्या पक्षाकडून कोणाला तिकीट कसं भेटतं ते आता लगेच आपण काही सांगू शकत नाही. कारण उमेदवार आता भरपूर आहेत, इच्छुक आहेत. आता पण काही एमबी कोणता पक्ष कोणाला देतोय हे आता आपण काही बोलू शकत नाही त्या विषयावर. जिल्हा परिषद कुठल्या उमेदवाराला तुमचा पाठिंबा असेल? नाही, ते आता आपण आत्ता बोलू शकत नाही. कारण ज्या वेळेस एमबी फॉर्म भेटेल त्यावेळेस आपण त्याचा प्रचार करायला बक्कम आहेत. आपण म्हणताय अश्विनी केदारी यांना तुमचा पाठिंबा आहे. आपले अश्विनी केदारी यांना तुमचा पाठिंबा आहे. ते तर सध्या आता अपक्ष म्हणूनच प्रचार करतायत. तर आता त्यांना कुठला पक्ष तिकीट देईल, काय वाटतं? हे बघा, आता तालुक्यामध्ये ते आपले 3 राष्ट्रवादी आहे, शरदचंद्रजी पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष आहे, अजितदादा पवारचे आपल्या तालुक्यामध्ये साहेबांचा पक्ष आहे, शिवसेनेचा पक्ष आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे, शिंदे साहेबांचा पक्ष आहे. तुम्ही मागणी आता बघू, आता आपण काय मागणी तर सगळ्यांकडेच केली, तसं काय एकाच केले आपण. पण बघ आता कोण कसं तिकीट भेटलं, आता ते काय आपण लगे आता आज काही जाहीर करू शकत नाही, बोलू शकत नाही त्या विषयावरती. का आता एमबी फॉर्म कोणता पक्ष देतोय ताईंना, त्याच्यावर मग आम्ही त्याचा प्रचार करणार. समाजामध्ये सध्या प्रचार कोणाचा जास्त दिसतोय? सांगण्याचा मुद्दा असा आहे, अश्विनी ह्या ताईचं प्रचार ह्या 12 गटामध्ये सगळ्या वाड्या वस्त्यांना इकडे आमच्या ग्रामीण भागामध्ये सगळीकडे त्याचा परिचय, घोंगडा बैठकी वगैरे चालू, सगळ्यांची चर्चा मी ऐकतोय. सगळ्यांची चर्चा त्या ताईंबद्दलच आहे.
त्यामुळे आता बघू तिकीट कोणाला भेटतंय, तिकीट कोणत्या पक्षी देतोय ताईंना, ते आता आपण काय बोलू शकत नाही. पण चर्चा ताईंची सगळ्या या वाड्या वस्तीतील सगळ्या गावात ताईंच्या विषयी चर्चा मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्याचं सगळं तरुण मंडळामध्ये पण तो चर्चा ताईंच्याच विषयी चालू आहे. समाजाला काही आव्हान कराल का? ताई ह्या गरीब घराण्यामधले असल्यामुळे त्यांना ते प्रसिद्ध जाणं असल्यामुळं आता सगळी एकच सर्व तरुण मंडळामध्ये सर्व म्हाताऱ्या माणसामध्ये ती ताईंची चर्चा आहे. तर सर्व आपल्या या भागातील जनतेने बारो गणातली सर्व आपल्या आदिवासी जनतेने या ताईंना भले पक्ष कोणत्या तिकीट देऊ पण या ताईंना चांगल्या मताने बहुमत ने निवडून द्यावं एवढी आमची अपेक्षा आहे.